महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत, शेतकरी कंगाल, व्यापारी मालामाल। यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। याच यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 6000 शेतकरी आत्महत्या झाले आहेत। असे असताना शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही। कापसाच्या दरात सध्या जोरदार उसळी पाहायला मिळत असताना शेतकऱ्याच्या हाती मात्र काहीच लागत नसल्याचे चित्र यवतमाळ जिल्ह्यात दिसून येत असून कापसाचा दर 8500 रुपयांपर्यंत पोहोचला। मात्र ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याची तीव्र नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत। आखाती देशातील युद्धामुळे भारतात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, कृषी उपयोगी साहित्य यासह अनेक उद्योग युद्धामुळे प्रभावित झाले असले तरी कापसावर आधारित उद्योग मात्र तेजीत आले आहेत। कापसाचा भाव 8500च्या जवळपास पोहोचला आहे। युद्धामुळे पॉलिस्टरचा भाव वाढला, कारण पॉलिस्टर पेट्रोलियम पदार्थापासून बनतो, त्यामुळे महागड्या पॉलिस्टरऐवजी कापसाची मागणी वाढली आहे। क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की पॉलिस्टर उत्पादनाचा खर्च देखील वाढतो, परिणामी बाजारात कापसाची मागणी वाढू लागली आहे। पॉलिस्टर धागा 25 ते 40% महाग झाला आहे, त्यामुळे कापूस दर 8500च्या पुढे गेले आहेत। किटा कापरा जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी संजय रंगे यांनी त्यांच्या शेतात कापूस पिकाची एकूण 10 एकर लागवड केली। त्यांना एकरी 8 क्विंटल उत्पादन, याप्रमाणे 10 एकरात 80 क्विंटल कापसाचे पीक घेतले व 1 क्विंटल कापसामागे 1000 रुपयांचे नुकसान, याप्रमाणे 80 क्विंटल कापूस पिकामागे 80,000चे नुकसान झाल्याचे शेतकरी संजय रंगे यांनी सांगितले। आखाती देशाच्या युद्धामुळे कापूस पिकाला जागतिक मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कापसाचे दर वाढले आहेत, पण दुर्दैवाने सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, बदलत्या हवामानामुळे अतिवृष्टीमुळे होरपळून निघाला आहे। आज कापूस पिकाला दर आला आहे, याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही। दलाल, व्यापारी ज्यांनी कापसाची साठवणूक करून ठेवली त्या सर्व घटकांना याचा फायदा झाल्याचे शेतकरी मनीष जाधव यांनी सांगितले। अभी ईरान में जो युद्ध हुआ है, जिसके चक्कर में वो पेट्रोल की जो है सप्लाई है ऑल ओवर इंडिया में कम हो गया है। तो अपनी जो पॉलिस्टर अपन जनरली इंडिया का जो कंजप्शन 65% है, वो पॉलिस्टर जो है उसकी रॉ मटेरियल है, वो पेट्रोलियम प्रोडक्ट है जिसको अपन पॉलीमर बोलते हैं। तो वो उसका कॉस्ट जो है बहुत बढ़ गया है। बढ़ जाने के बाद उसकी यार्न की डिमांड गल्फ कंट्री में जो जनरली रिक्वायरमेंट होता था उसकी डिमांड कम हो गया, यार्न की डिमांड कम हो गया और रॉ मटेरियल की कॉस्ट बढ़ गया, जिसके वास्ते पॉलिस्टर प्लांट सारे अभी कॉटन में डाइवर्ट हो गए, जिसके वास्ते अभी कॉटन की डिमांड अभी टेम्पोररली बढ़ गया है। जिसके वास्ते ये स्पिनिंग यूनिट को तो फ़ायदा है, पर ओवरऑल ये पॉलिस्टर इंडस्ट्री जब काल उठ के फिर उसकी वापस रिवर्स होगा, उसका ऊपर फिर वो इसका रिवर्स इफेक्ट पड़ेगा। आज की इंडस्ट्री में कॉटन का जो है फ़ायदा है, अभी जो स्पिनिंग इंडस्ट्री, कॉटन स्पिनिंग इंडस्ट्री को फ़ायदा है। कॉटन का रेट अभी जो बढ़ाई दिखाई दे रहा है, वो कॉटन की रेट भी बढ़ रहा है, उसके साथ आखाती देशाच्या युद्धामुळे सध्या कापसाला मागणी जागतिक पातळीवर असल्याने कापसाचे दर वाढलेले आहे, पण दुर्दैवाने सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, बदलत्या हवामानामध्ये व वाढलेल्या वैश्विक तापमानामध्ये कापूस उत्पादक शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या या अतिवृष्टीमध्ये होरपळून निघालेला आहे। आज कापसाला दर आले, पण याचा प्रत्यक्षात शेतकऱ्याला कुठेही फायदा झालेला नाही आहे। याचा फायदा जिनर्स असेल, दलाल असेल, व्यापारी असेल, ज्यांनी हा कापूस होल्ड करून ठेवला असेल, त्या सर्व घटकांना याचा फायदा झालेला आहे। पण दुर्दैवाने आज शेतकरी जगण्याची उमेद गमावून बसलेला असताना, तो आर्थिक कोंडीत सापडलेला असताना, त्याला शासनाच्या शेतकरी द्रोही धोरणामुळे कापसाला दर न मिळाल्याने तो हताश झालेला आहे। उत्पादनावरील खर्च निघणं सुद्धा अवघड आहे। त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाने भावांतर योजना देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मी राज्य आणि केंद्र शासनाकडे करतो। ही रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी 12व्या पंचवार्षिकमध्ये समाविष्ट झाली आणि आज जवळपास 14 महिने गिरणीचं प्रोडक्शन चालू आहे। युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली। धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती जे कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल।
मी संजय रंगे. माझी कापरा तालुका जिल्हा यवतमाळ येथे 10 एकर शेती असून यावर्षी मी त्यामध्ये कापसाचं उत्पादन घेतलं. मला एकरी 8 क्विंटलचा ॲव्हरेज आला, परंतु ज्यावेळेस कापूस विकायला गेलो त्यावेळेस मला 7,500 रुपयापर्यंत भाव आला. आणि परिस्थिती अशी होती की जे काही बँकेचं कर्ज म्हणा किंवा इतरांची देणी घेणी, त्यामुळं शेतकरी हा खूप दिवस कापूस घरात ठेवू शकत नाही. आणि आज अशी परिस्थिती आहे की आज शेतकऱ्यांकडला पूर्ण कापूस संपलेला आहे. आज पुण्यात शेतकऱ्यापाशी कापूस विक्रीसाठी उपलब्ध नाही. परंतु आज मार्केटची स्थिती पाहतो तर आज 8,500पर्यंत कापसाचे भाव गेलेले आहे. जवळपास माझंच याच्यामध्ये क्विंटल मागं 1,000 रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. शेतकऱ्यांची ही यावर्षी अतिवृष्टी आणि याच्यामुळं आधीच बिकट परिस्थिती अशातही जे उत्पादन झालं त्याला म्हणजे जो आपला उत्पादन खर्च आहे त्यावर आधारित भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती आहे. शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, यवतमाळ. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.